बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक रसूल सोलापुरे लिखित कथा हंडाभर पाणी. दिगंबरला सारे प्रसंग एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे समोरून सरकत असल्यासारखे वाटत होते. मला कोणी ओळखतील काय? माझी ओळख विसरले असतील की पूर्वीप्रमाणेच मला आपलेपणा देतील? माझ्याशी मनमोकळ्या निसंकोचपणे गप्पा मारतील काय? असे एकच नव्हे, शेकडो प्रश्न एसटीतून प्रवास करताना दिगंबरच्या डोक्यात थैमान घालून त्याला अस्वस्थ करीत होते. मालगाव जसजसे जवळ यायला लागले तसतसे हे प्रश्न त्याच्या मनात अधिकच गर्दी करू लागले होते. धावणाऱ्या गाडीत बाहेरची झाडे झुडपेही पळत पळत मागे जात असल्यासारखे दिगंबरला वाटू लागले होते. सारे काही परिचयाचे आहे असे त्याला वाटू लागले होते. कुमार विद्या मंदिर, मालगाव. त्याला शाळेचा फलक दिसला. तसे आपण गावात आल्याची दिगंबरला खात्री झाली. गाडीच्या चाकांचाही हळूहळू वेध मंदावत गेला आणि जोराचा ब्रेक लागून गाडी जाग्यावर थांबली. दिगंबर विचारातून खाडकन जागा झाला. त्यानं जाग्यावरच आळस झटकून पायाजवळ ठेवलेली बॅग हातात घेतली. तो गाडीतून बाहेर पडण्यासाठी उठला. पुढे उतरणाऱ्या प्रवाशांची बरीच गर्दी असल्याने थोडा वेळ त्याला जागेवरच उभे राहावे लागले. थोडा वेळ गेला आणि हळूहळू पुढे सरकत दिगंबर गाडीतून खाली उतरला. दिगंबर क्षणभर भांबावला. बरेच बदल झाले होते. पूर्वी वडाच्या झाडाखाली असणारा बस थांबा आता पत्र्याच्या शेडचा आकार घेऊन उभा राहिला होता. समोरच विद्यामंदिर मालगावची इमारत अनेक आठवणींचे गाठोडे सोबत घेऊन उभी होती. ती इमारत बघताना त्याचं मन क्षणकाल बालपणात गेलं. सप्तरंगाचे स्मृती पिसारे त्याच्या मनात गर्दी करून गेले. तो भानावर आला. झपाझप पावले टाकीत चालू लागला. खांद्यावरची बॅग जड ओझे वाटत होती. खांद्यावरच्या ओझ्यानं दिगंबर घामाघूम झाला होता. लक्ष्मीच्या देवळाला वळसा घालून तो पुढे आला. देवळाच्या वरांड्यात थोडा वेळ ओझं टेकावं आणि मग पुढे जावं असा विचार त्याच्या मनात आला होता. पण वेळ लागणार म्हणून तो तसाच चालू लागला. अचानक एक मळक्या रुपड्यातील 70च्या घरातील वृद्ध समोर आला. त्यानं दिगंबरला खाली वाकत नमस्कार केला. तसा दिगंबर ओशाळला. त्याचं ते खाली वाकणं दिगंबरला लाजिरवाणं वाटू लागलं. आपल्या वडिलांच्या वयाच्या माणसानं असं खाली झुकावं हे त्याला पटणार नव्हतं. छे छे, असं करू नका, असं म्हणून दिगंबर 2 पावलं मागे सरकला. तो वृद्ध काहीच बोलला नाही, पण दिगंबरकडे आशाळभूत नजरेने पाहत तेच उभा राहिला. तो दिगंबरशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या हालचालीवरून बोलावं की न बोलावं असंच त्याला वाटू लागलं असणार हे दिगंबरला समजलं. शेवटी दिगंबरच म्हणाला, बाबा बोला, काय काम आहे? दिगंबरच्या बोलण्यानं त्याला समाधान वाटलं. त्याचा विश्वास वाढला. आता 2 पावलं तो पुन्हा पुढे झाला. चहा प्यायचा आहे. दिगंबरला बॅगेचं ओझं खांद्याला सरत होतं. त्यामुळं त्याच्याशी अधिक न बोलता पुढं जावं असं त्याला वाटत होतं. चहा प्यायचा आहे? ठीक आहे. त्यानं खिशातून 10 रुपयांची नोट काढली. त्या वृद्धाच्या हातावर ठेवण्यासाठी आपला हात पुढे केला, परंतु त्या वृद्धानं ती नोट घेण्यास नकार दिला. तसा दिगंबर चकित झाला. अहो बाबा, चहाच पिणार नव्हे? मग हे घ्या पैसे. मला खूप उशीर होतोय, मला जायचं आहे. त्या वृद्धानं पुन्हा नमस्कार केला. त्याच्या चेहऱ्यावरची लाचारी दिगंबरला स्पष्ट जाणवत होती. साहेब, तुमचं पैकं नग, मला लई भूक लागली आहे, काहीतरी खायला देवा. ते बघा तिथं हॉटेल आहे, तुम्हाला चला. लई वेळ लावत नाही, पर तुम्ही बी चला. तुमचा लाईव्ह उपकार होतील बघा माझ्यावर. त्या वृद्धाची ती अर्जव दिगंबरला नकोशी वाटत होती.
आता त्याच्याशी गप्पा मारत वेळ घालवण्यात अर्थ नाही. तो काय खाणार असेल ते खाऊ दे, मग जाऊ पुढं, असा विचार करून दिगंबर त्याला बरोबर चल असे खुणावून त्या हॉटेलच्या दिशेनं चालू लागला. दिगंबरलाही थोडी चहाची तलफ आलीच होती. बॅग खाली ठेवून खांद्यावरचं थोडं ओझंही हलकं होईल असा विचार करून त्यानं त्या वृद्धाला होकार दिला होता. अजून 15-20 मिनिटे त्याला चालावं लागणार होतं. त्यामुळे चहाचे 2 घोट घेतले तर चालण्याची गती वाढेल, प्रवासाचा कंटाळाही जाईल असे दिगंबरलाही वाटत होते. पाल्याने शेकरल्या त्या झोपडी वजा हॉटेलात दिगंबर शिरला. तो वृद्धही दिगंबर सोबत हॉटेलात आला. राम राम अण्णा. दिगंबरने चमकून पाहिलं. डोक्यावर काळी टोपी, अंगात मळकट बंडी घातलेला हॉटेल मालक खुर्चीवर बसला होता. पैसे घेण्यासाठी समोर टेबल ठेवलं होतं. कवा लायसा? हे काय आत्ताच उतरतोय? 2-4 दिवस आहे ना? मग नाही, परवा जायचंय. मालक मनापासून हसला आणि आपल्या कामाला लागला. दिगंबरही फारसा विचार करीत राहिला. मला स्टँडवर केव्हा तरी बघितलं असेल, त्यामुळं त्यानं विचारलं असेल, असा विचार करून बाकड्यावर जाऊन बसला. तेवढ्यात तो मालक दिगंबरच्या टेबलाजवळ आला. अण्णा, तुम्ही या माणसाला ओळखलं काय? हॉटेलचा मालक दिगंबरच्या समोर बसल्या वृद्धाकडे पाहून म्हणाला. त्याच्या म्हणण्याचा अर्थ काही दिगंबरला कळला नाही. असाच वाटेत भेटल्याने आणि त्याने चहाची मागणी केल्याने तो त्याला घेऊन आला होता. त्याची फार काही चौकशी करून तो कोण, काय करतो हे विचारायची त्याला गरजच वाटत नव्हती. परंतु हॉटेलचा मालक जवळ येऊन हे विचारत असल्यामुळे दिगंबरची उत्सुकता वाढली होती. तो आता त्या वृद्धाकडे निरखून पाहू लागला, परंतु तरीही त्याचा काही परिचय असावा असे त्याला वाटत नव्हते. पुन्हा त्याने त्या हॉटेलच्या मालकाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. त्याची काही ओळख नसल्याचं दिगंबरनं स्पष्ट केलं. तसा मालक हसला. तुम्ही अगोदर नाश्ता करा, गरमागरम भजी आहेत, खावा, मग तुम्हाला समज सांगतो. नको, मला फक्त चहा द्या. या आजोबांना जे काही द्यायचं ते द्या. पैसे देऊ नका अण्णा, पण एकदा आमच्या हॉटेलातली भज्याची चव बघाच. म्या काय ऐकायचं नाही बघा. असं बोलून त्यात हॉटेलात काम करणाऱ्या पोराला दिगंबरच्या टेबलावर 2 भजी प्लेट आणून ठेवायला सांगितलं. तो वृद्ध मात्र काही न बोलता खाली मान घालून तसाच बसला होता. दिगंबर आणि हॉटेलचा मालक बोलत असताना तो एक शब्दही बोलला नव्हता. जणू काही त्याला काही ऐकूच येत नव्हते असा पवित्रा घेऊन तो बसला होता. रेडिओवर गाणं लागलं होतं. दिगंबरचं लक्ष त्या गाण्याकडे गेल्यानं त्याच्या मनातल्या विचारांना थोडी खीळ बसली. नकळत तो त्या गाण्यात तल्लीन झाला. शूरवीराचे कार्य कोणते, धर्म असे की कोणता, अर्जुना ऐक आता ही गीता, अर्जुना ऐक आता ही गीता. गाणं ऐकत असल्यामुळे त्याच्यासमोर ठेवलेली भजीची प्लेट तशीच राहिली होती. ती खायची दिगंबरला भानच नव्हतं. त्या वृद्धानं मात्र भजी खाल्ली, पाव खाल्ला, चहा प्याला. काही भजी आणि पाव त्यानं कागदाच्या पुडीत बांधला. काय आजोबा, बांधून का घेतलात? बायको पोराला होईल म्हणून घेतली. त्याच्या बोलण्यानं दिगंबरला दया आली. त्यानं आणखी एक भजीची पुडी बांधून त्याला द्यायला सांगितलं. ते सारं घेऊन तो लगेचच हॉटेलातून बाहेर पडला. जाताना त्यानं फक्त कृतज्ञतेने दिगंबरला हात जोडले, बोलला मात्र काहीच नाही. तो बाहेर गेला तसा दिगंबर बाकड्यावरून उठायचा विचार करून कपात राहिला आपला चहा त्यानं एका घोटातच गळ्याखाली घातला. उशिरापासून कप तसाच राहिल्यानं चहा थंड झाला होता. आता दिगंबर उठणार एवढ्यात हॉटेलचा मालक दिगंबर जवळ आला. त्याच्या समोर बसला. आता ओळखला का त्या माणसाला? नाही, तोच विचार करत राहिलो आहे. अव त्यो नाही वई. कोण तो म्हणताय? तुम्ही ओळखायला पाहिजे होता त्याला. कसं ओळखणार? 10वी केली आणि गाव सोडलं.
होय, बरोबर आहे तुमचं. पर तुमच्या घराजवळच त्याचं घर. आता तरी काय डोक्यात येतंय काय बघा. दिगंबर थोडा विचारात पडला, परंतु काही केल्या तो चेहरा त्याच्या ओळखीचा वाटत नव्हता. तसा तो हॉटेलवाला मालकच म्हणाला, अण्णा, एकच वस्तू सांगतो, त्यानं नक्की तुमच्या ध्यानात येणार बघा. हंडाभर पाणी. आलं का ध्यानात? कोण? जितू सोनार? काय सांगताय काय? जितू सोनार नाव समोर येताच शालेय जीवनाचा तो सारा काळ दिगंबरच्या डोळ्यांसमोर आला. दिगंबर लहान होता. त्याच्या घराजवळ जितू सोनाराचं घर होतं. भलं मोठं लिंबाचं झाड त्याच्या घरासमोर होतं. गुडघ्यापर्यंत धोतर, डोक्यावर मुंडासं, कपाळावर अष्टगंधाचा टिळा, अशा वेशात तो सोनार काम करीत राहायचा. दिगंबरच्या नकळत्या वयातच वडिलांचं निधन झालं. आई मोलमजुरी करून घर चालवायची धडपड करीत होती. दिगंबर चांगल्या गुणांनी शाळेत उत्तीर्ण होत होता, पण घरच्या परिस्थितीमुळे त्याच्या शिक्षणाचा प्रश्न तयार झाला होता. गावात पाण्याची खूप टंचाई होती. जितू सोनाराला मूलबाळ नव्हते. गुडघे दुखीने त्याच्या बायकोलाही फारशी उठवस करता येत नव्हती. पायपीट करून लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागत होती. जितू सोनारानं दिगंबरला रोज 5 रुपये द्यायचं कबूल केलं. त्या बदल्यात त्यानं जितू सोनाराच्या घरातला हंडा पाण्यानं भरून द्यायचा. दिगंबर लगेच तयार झाला. कोवळ्या वयात पोरानं काम करावं हे दिगंबरच्या आईला मान्य होत नव्हतं, परंतु दिगंबरने आपल्या शिक्षणाचा सारा खर्च यातून होईल अशी आईची समजूत घातली. आता दिगंबरचा रोजचा कार्यक्रम ठरला. पहाटे लवकर उठायचं, जितू सोनाराच्या घरातील हंडा पाण्यानं भरायचा आणि मग शाळेला जायचं. या कामानं दिगंबरच्या शिक्षणातील अडचणी दूर झाल्या होत्या. ते हंडाभर पाणी दिगंबरच्या आयुष्याला यशाचा मार्ग देणारा ठरला. त्या वृद्धाला पाहण्यासाठी दिगंबर गडबडीने बाहेर धावला. त्याची नजर इकडे तिकडे फिरू लागली. जितू सोनार कुठे दिसतो काय यासाठी त्याची तळमळ होत होती. तो पाण्याने भरला जाणारा हंडा त्याला पाहायचा होता, त्याला स्पर्श करायचा होता, परंतु कुठलाच ठाव ठिकाणा नसणारा जितू सोनार मात्र दिगंबरच्या नजरेसमोरून खूप दूर गेला होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.